तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला. ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा यायचं आपल्याला निफ्टी ऑन डेल टाईम फ्रेम जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो याच्यामध्ये, देन आपण काल पण आपण डिस्कस केलं होतं की ह्याच्या आधी पण आपण एक डिस्कस केलं होतं की मार्केटचं जे प्रिव्हियस एक बारकाचं रेंज आहे, ते रेंज ज्या डायरेक्शनला ब्रेक होईल त्या डायरेक्शनमध्ये कंटिन्यू मोमेंटम प्लॅन होऊ शकते. ह्याच्यामध्ये मार्केटने एक स्मॉल डार्वास बॉक्स पॅटर्न ब्रेकआउट दिला आहे. त्यानंतर आज त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट झाली आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये आलेला आहे. तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जर का तुम्हाला फॉलो करायचे असेल तर फर्स्ट थिंग फॉलो करा की ज्यावेळी पण मार्केट ऑल टाईम हायला असते, फर्स्ट टाईम ऑल टाईम हायला ज्यावेळी मार्केट जाते त्यावेळी ॲग्रेसिव्हली शॉर्ट नाही करायचा. बिकॉज त्याच्यामध्ये तुम्ही एक प्लॅन करू शकता की ज्यावेळी तुम्हाला डीपला मार्केट येईल, डीपला तुम्हाला त्यामध्ये कुठला तर पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, देन त्या लेवलला तुम्ही बाईंग प्लॅन करा कम्पेअर टू टॉपला सेल करण्यामध्ये. तर बरेच जण काय गलती करते, तर बरेच जण ही गलती करतात की याच्यामध्ये मार्केट वर गेलं, अजून किती वर जाईल, फोमोमध्ये येते, त्यानंतरच तुम्हाला तिथं काय तर निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं तर डायरेक्टली शॉर्ट करते. तर शॉर्ट केल्यानंतर काय होते की मार्केट डाऊनसाईडला पुलबॅकसाठी येत असते. पुलबॅकला मध्ये ज्यावेळी डाऊनसाईडला येते त्यावेळी ज्यावेळी रिव्हर्स जाते ना, त्याचे जे प्रीमियम असतात ना, प्रीमियममध्ये जबरदस्त मोमेंटम बघायला भेटते. तर हेच मॅसेज पण मी आज टेलिग्रामला दिला होता, अपलोड केला होता. होप तुम्हाला समजला असेल तो मॅसेज. तर एक गोष्ट, चुकीची गोष्ट करायची नाही आहे की मार्केट ऑल टाईम हायला जर का गेला असेल तर फर्स्ट अटेम्प्ट जो असतो ना, ह्या फर्स्ट अटेम्प्टला कधीच सेलिंग प्लॅन करायचं नाही. ओके, सेकंड अटेम्प्ट असेल किंवा साईडवे मार्केट असेल, त्यानंतर ब्रेकडाऊन झाला, त्यानंतरनं बघायला लागते की त्याच्यामध्ये बाकीचे कॉम्पोनंट काय करतात आणि त्याच्या प्रकारे आपण डिसिजन घेऊ शकतो. बट याच्यामध्ये एक गोष्ट चुकीची नाही करायची आहे. रिटेलर काय गलती करतात की मार्केट ज्यावेळी ऑल टाईम हायला जात असते त्या टाईमला त्याला शॉर्ट करायचा प्लॅन करते. तर कधीच शॉर्ट करायचा प्लॅन करू नका, पोझिशन बेसिसवरती तर करूच नका अजिबात. ओके, याच्यामध्ये बरेच जण अडकतात कारण की याच्यामध्ये भरपूर जणांना सवय असते प्रीमियम OTM बाय करायची. तर मार्केटला त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसू दे, बनवू दे, त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की मार्केटचा टॉप बनला आहे. जनरली तुम्ही जर का ह्याचा टॉप प्लॅन करायला गेला तर याच्यामध्ये मार्केट पहिल्यांदा अडकून टाकलं. कारण की मार्केट काय करत असते जनरली जर का तुम्ही बघायला गेला तर रिटेलर इथं शॉर्ट करत जातील, त्या टाईमला बिग प्लेयर त्याच्यामध्ये डीपला बाय करतील आणि त्याला अजून पंप करतील वरती. आणि ज्यावेळी आता असं वाटणार सगळ्यांना की हां, आता रिटेलर याच्यामध्ये बाय केले आहेत, भरपूर जणांनी रिटेलरनी, ज्यावेळी रिटेलर त्याच्यामध्ये बायच्या ऐवजी ज्यावेळी रिटेलर त्यावेळी असं वाटणार रिटेलरला की आता तर मार्केट पडणारच नाही आहे, आता मार्केट वर जाईल, त्यावेळी ऑपरेटर येऊन त्याच्यामध्ये ट्रॅप करते डाऊन साईडला. तर एक गोष्ट करायची याच्यामध्ये की ज्यावेळी मार्केट ऑल टाईम हायला जात असते किंवा मार्केट जस्ट फ्लोमध्ये असते ऑल टाईम हायच्या, त्यावेळी फर्स्ट अटेम्प्टला कुठला पण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला तर पोझिशनल ट्रेड ॲज अ सेलिंगचा कधीच करायचा नाही आहे. इंट्राडे प्लॅन करू शकता बट पोझिशनल ॲज अ सेलिंग ट्रेड कधीच बनवायचा नसतो. तर ही गोष्ट परमनंट लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी बायरची मेंटॅलिटी संपते, ज्यावेळी रिटेलरची मेंटॅलिटी ही होते की आता तर मार्केट काय पडणार आहे, आता वरती जाणार आहे, त्या लेवलला ऑपरेटर लोक त्याच्यामध्ये मार्केटला डाऊनसाईडला आणण्याचा प्रयत्न करतील. ओके, तर ही पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता जर का तुम्ही बघायला गेला तर कंटिन्यू 3 दिवस मार्केटने ग्रीन कॅन्डल तयार केले. ऑब्वियसली मार्केट कंटिन्यू वर गेले, तर मे बी थोडंसं मार्केट साईडवे किंवा मे बी थोडंसं पुलबॅक डाऊनसाईडला येऊ शकतो, नो प्रॉब्लेम, किंवा मार्केट कंटिन्यू पण फ्लो करू शकते. तर याच्यामध्ये एकच आहे की 3 दिवस कंटिन्यू ग्रीन कॅन्डल बनले, प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक आधी रेड कॅन्डल बघायला भेटली तरी पण काही अडचण नाही आहे. मार्केटचा जो ट्रेंड आहे, मार्केटचा मेजर ट्रेंड हा स्ट्रॉंग आहे बाईंग साईडला, म्हणजेच अपट्रेंड आहे. तर हाच ट्रेंड त्याचा कंटिन्यू करू शकतो जोपर्यंत मार्केट त्याच्या 22,23,250च्या वरती आहे, तोपर्यंत काही ह्याच्यामध्ये अडचण नाही आहे. ओके, तर जर का मार्केट डाऊन साईडला भेटला तर ह्याच्यामध्ये ॲज अ बाईंग अपॉर्च्युनिटी होऊ शकते. कोणत्या लेवलला प्लॅन करायचा आहे इंट्राडेमध्ये, जर का आपण इंट्राडेमध्ये याच्यामध्ये आलो तर याच्यामध्ये आपल्याला समजते की आज मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग आली, त्यानंतर मार्केट हॉल्ट झालं आणि त्यानंतर थोडंसं पुलबॅक डाऊन साईडला आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे की उद्याच्याला मार्केट कशाप्रकारे ओपन होतं आहे. सपोज जर का मार्केट जर का फ्लॅट ओपन राहिला, त्याचा जे प्रिव्हियस लोज आहेत, हायर लोज, जर का मार्केट त्यानं ब्रेक केला 23,800चा आणि डाऊन साईडला सस्टेन राहिला तर थोडीफार याच्यामध्ये स्कॅल्पिंगला डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते, नो डाऊट. बट याच्यामध्ये आपण कुठल्या लेवलला प्लॅन करू शकतो प्रॉपर जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर इथं मल्टिपल टाईम मार्केटनं रिजेक्शन घेतले होते फर्स्ट टाईम, त्यानंतर मार्केट इथं हॉल्ट होऊन ब्रेकआउट झाले. आणि जर का मार्केट जर का परत जर का आपल्याला ह्या लेवलच्या आसपास जर का आला 23,709 पासून 23,650 आसपास कुठं पण मार्केट जर का याच्यामध्ये आला आणि इथं जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर बिंदास
ॲज अ परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी आहे डीप ऑफ बाय. तर त्या लेवलला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, एक्सपायरी पण आहे, तर त्या लेवलला जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्याच्यामध्ये बाईंगचा प्लॅन करू शकतो. किंवा जर का मार्केटला डाऊनला यायचं असेल, मोठा गॅप डाऊन जर का झाला, चुकून जर का मार्केट 23,650च्या खाली ओपन झालं, इथं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनलं पहिल्या 1 हवरच्या टाईममध्ये किंवा पहिल्या 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये, तर याच्यामध्ये पॅनिक सेल ऑफ बघायला भेटू शकते. अदरवाईज ह्याच्यामध्ये जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा डायरेक्टली मार्केट गॅप डाऊन जरी झाला, तर हे जे लेवल आहे हे ॲज अ डीप ऑफ बाईंग अपॉर्च्युनिटी आहे. त्या लेवलला जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण बाईंग प्लॅन करू शकतो. सेकंड आहे, जर का मार्केट निगेटिव्ह राहिला, चुकून जर का 23,670च्या खाली मार्केट यायला लागला, सस्टेन जर का राहिला देन आपण सेलिंग प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केट आपल्याला ह्या लेवलला जर का भेटला 23,557 पासून 23,600च्या आसपास जर का भेटला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का भेटला देन बिंदास आपण त्याच्यामध्ये बाईंग ॲज अ प्लॅनिंग करू शकतो. तर एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की बाबा तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओमधले लेवलप्रमाणे मार्केट प्रॉपर वर्क करत आहे, तर लाईक्स करू शकताय बिकॉज हा व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट आहे. ओके, पेड कंटेंट आहे जो की मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा प्रयत्न करतो आहे. जर का तुमच्याकडनं ॲप्रिसिएशन भेटलं ओके देन तशा प्रकारे आपण अजून कंटेंट डिलिव्हर करू शकतो. तर एक रिक्वेस्ट आहे, लाईक करायला काही पैसे नाही लागत आहेत, तुम्ही फक्त जस्ट लाईक करत जावा. ओके, त्याच्यामुळे यूट्यूब अल्गोरिथमला कळतं आहे की कंटेंटमध्ये खरंच काहीतरी पोटेन्शियल आहे. ओके, आता पण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम जर का बघायला गेला तर आपण आधीच डिस्कस केलं आहे की जसं की याच्यामध्ये ऑल टाईम हाय हा जो ब्रेकआउट आला त्यानंतर ही रिट्रेसमेंट होता, ह्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की जर का मार्केट 52,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे हा जर का मार्केटनं ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर लवकरच 53,000च्या आसपास आपल्याला दर्शन बघायला भेटू शकते. आजच मार्केट ऑलमोस्ट 53,000च्या आसपास गेलं आहे, ऑलमोस्ट गेलं आहे, परफेक्ट नाही, बट 53,000 कुठं तर सायकोलॉजिकलचं लेवलचं काम करतो आहे आणि त्या लेवलच्या आसपास आपल्याला डोजी बोलता नाही येणार, बट त्या टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये आपल्याला बनलेला आहे. आता उद्याच्याला इम्पॉर्टंट आहे की मार्केट उद्याच्याला ओपन कुठं होतं आहे. जर का हाय जर का आजचा हाय किंवा आजचा लो व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. आजचा हाय जर का मार्केट उद्याच्याला सस्टेन केला, ब्रेक केला, सस्टेन केला, त्याचा हे जो ट्रेंड आहे हा ट्रेंड मे बी कंटिन्यू होऊ शकते. जर का मार्केट ह्या दोघांच्या आजचा हाय आणि आजचा लोच्या मध्ये जर का कुठं ओपन झाला आणि हायच्या पण क्रॉस नाही केला, लोच्या पण क्रॉस नाही केला, तर एक इनसाइड कॅन्डल बघायला भेटेल किंवा मार्केट स्ट्रॉंग वर गेले, थोडंसं पॉज होऊ शकते आणि त्यानंतर एक रॅली करू शकते किंवा थोडंसं डीपला आला, एक परफेक्ट लेवलला जर का आला तर तिथून एक अपसाइड मोमेंटम प्लॅन होऊ शकते. तर ऑलवेज बँक निफ्टी बुलिश दिसते ऑन अ चार्ट, डाऊ थेरीप्रमाणे पण बुलिशच आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण डीपला प्लॅन ॲज अ बाईंग करू शकतो. तर कोणते लेवल बँक इम्पॉर्टंट आहे, तर त्यासाठी जर का आपण बघायला गेलो नो डाऊट मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला, लास्टला एक रिट्रेसमेंट आहे, रिट्रेसमेंटसारखं काम करू शकते. जर का ह्याच्यामध्ये जर का आपल्याला मार्केट डायरेक्टली 52,012 पासून 52,120 आसपास कुठं पण आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, प्रिव्हियस टाईम याच्यामध्ये तर रेजिस्टन्सचं काम केला होता, इथं जर का आला फर्स्ट टाईमला येतो आहे, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं तर आपण ह्याला ॲज अ डीप ऑफ बाईंग प्लॅन करू शकतो. ह्याच्यामध्ये जर का ह्याच्यावरती जर का मार्केट किंवा ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन आला, देन आपण बिंदास ह्याच्यामध्ये ॲज अ बाईंग प्लॅनिंग करू शकतो आहे. ओके, सेकंड कोणतं लेवल आहे, जर का मार्केट डाऊन साईडला डायरेक्टली आला, सपोज फॉर एक्झाम्पल इथं पण मार्केट सस्टेन नाही राहिला, 52,000च्या खाली जर का तुटला, देन याच्यामध्ये सेलिंग प्लॅन करू शकतो. प्लॅनिंग आपलं असं पाहिजे की सेलिंग प्लॅन करू शकतो, डाऊन साईडला येऊ शकतं आहे, याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये रिस्क घेऊ शकतो बिकॉज ऑलरेडी मार्केटचा मेजर ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. चुकून जर का आपल्याला मार्केट 51,682 पासून 51,787ला जर का भेटला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर ह्याच्यामध्ये ॲज अ डीप ऑफ बाईंग प्लॅनिंग करू शकतो. ओके, जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉल्टेशन केला आणि हे जे लेवल आहे 52,361 पासून 52,555च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, तर इथं आपल्याला एक पुलबॅक बघायला भेटू शकतो. जर का मार्केट स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असेल तर याच्या खाली जर का नाही आला, याच्यामध्ये जर का ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, तर इथून पण मार्केट रिव्हर्स व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर बघू आपण कशाप्रकारे याच्यामध्ये मार्केट ओपनिंग होतं आहे. ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस झाले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तिथून तुम्ही जॉईनिंग करू शकता. आणि जर का तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर डेफिनेटली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.